नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. गुरुपौर्णिमेच्या आधी हे 7 संकेत दिसले तर समजा स्वामी समर्थांची कृपा तुमच्या घरावर झाली आहे असे समजा. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. गुरुपौर्णिमा हा गुरु कृपा मिळवण्याचा सर्वात पवित्र दिवस मानला जातो. पण गुरुपौर्णिमेच्या काही दिवस आधीच स्वामी आपल्या भक्तांना काही शुभ संकेत देतात. पण हे संकेत प्रत्येकाला दिसत नाहीत. ज्यांच्यावर स्वामींची कृपा असते त्यांनाच हे अनुभव येतात. आज आपण असे 7 शुभ संकेत जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण 7वा संकेत अत्यंत दुर्मिळ आहे. संकेत 1. जर गुरुपौर्णिमेच्या आधी वारंवार श्री स्वामी समर्थ नामजप कानावर पडू लागला किंवा अचानक स्वामींचा फोटो, मंदिर किंवा स्वामींचे दर्शन होऊ लागले तर समजा तुम्हाला स्वतःकडे स्वामी समर्थ बोलवत आहेत. संकेत 2. घरात अचानक प्रसन्न वातावरण निर्माण होणे, घरातील भांडणे कमी होणे, मनाला शांत वाटणे हे देखील स्वामींच्या कृपेची खूण असते. म्हणूनच तुम्ही लक्षात ठेवा, अशा प्रकारे जर तुम्हाला संकेत मिळत असतील तर स्वामी तुमच्या जवळच आहेत असे समजा. संकेत 3. जर स्वप्नात मंदिर, दीप, फुले, नदी, गाय किंवा एखादा संत दिसला तर हा अत्यंत शुभ संकेत मानला जातो. याचा अर्थ तुमच्या जीवनात सकारात्मक बदल सुरू होणार आहेत. संकेत 4. पूजा करताना अगरबत्ती किंवा फुलांचा सुगंध अचानक जाणवणे यालाही स्वामींची सूक्ष्म उपस्थिती मानली जाते. जर तुम्ही पूजा करत असाल आणि तुम्ही अगरबत्ती लावली नसेल तरीही तुमच्या घरात एखादा सुगंध दरवळत असेल तर समजा स्वामी समर्थ तुमच्या जवळ आहेत. संकेत 5. अचानक अडकलेली कामे पूर्ण होऊ लागणे. जिथे वारंवार अडथळे येत होते, कोणतेही काम पूर्ण होत नव्हते, खूप दिवसापासून एखादे काम अडलेले होते, ते पूर्ण होण्याचे संकेत दिसू लागत आहेत. तिथे मार्ग मोकळा होऊ लागत आहे. हा गुरुकृपेचा सर्वात महत्त्वाचा संकेत आहे. संकेत 6. गुरुपौर्णिमेच्या आधी मन सतत नामस्मरण, पूजा, मंदिराकडे ओढले जाऊ लागते. हे स्वामींचे नियंत्रण समजावे. संकेत 7. आणि सर्वात खास, जर गुरुपौर्णिमेच्या आधी तुमच्या मनात अचानक सेवा, स्वामी समर्थांची सेवा, दान, गरजू व्यक्तींना मदत किंवा सत्कर्म करण्याची इच्छा निर्माण झाली तर समजा स्वामी समर्थ तुमच्याकडून शुभ कार्य करून घेत आहेत. अशी व्यक्ती गुरुकृपेला पात्र ठरते. म्हणूनच स्वामी भक्तांनो, नेहमीच लक्षात ठेवा, हे संकेत प्रत्येकाला सारखे अनुभवायला येतील असे नाही. ज्यांना हे संकेत जाणवत असतील त्यांच्यासोबतच स्वामी समर्थ असतात आणि त्यांच्या या सेवेत कोणतीही कमी नसते. त्यांनाच हे संकेत जाणवू शकतात. हे संकेत प्रत्येकाला सारखेच अनुभवायला येतील असे नाही. त्यांना धार्मिक श्रद्धेचा भाग म्हणून पाहावे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी मनापासून गुरूंचे स्मरण करा, नाम जप करा आणि शक्य असेल तर एखादे सत्कर्म करा. सत्कर्म म्हणजे मनात काहीही अहंकार ठेवू नका. जर कोणाला मदतीची आवश्यकता असेल तर मदत करा, पण मन स्वच्छ ठेवून करा. आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही कोणतीही स्वामी समर्थांची पूजा केली, साधा नामस्मरण पण केलं तरी ते खूप फलदायी असते. गुरुपौर्णिमा म्हणजे गुरु साक्षात गुरूंची पूजा करणे. म्हणूनच हा दिवस आपण कधीही चुकवू नका. श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या समर्थ परिवार आज सहभागी होण्यासाठी
चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण स्वामी समर्थ हे एकट्याचे गुरु नाहीत, तर आपल्या सगळ्यांचे गुरु आहेत. ते आपल्या भक्तांच्या जवळ असतात. जरी माणसांनी साथ सोडली तरी स्वामी आपल्या भक्तांची साथ कधीही सोडत नाहीत. हे तुम्हाला पण अनुभव आलेलेच असतील. म्हणूनच स्वामी समर्थ आहेत, घाबरू नका. नेहमी स्वामी समर्थ आपल्याला एकच गोष्ट सांगतात, ती म्हणजे मनातील अहंकार काढून टाका आणि माझ्यावरचा विश्वास अतूट ठेवा. मग बघा, मी तुमच्यासोबत तुमच्या सावलीप्रमाणे राहील. आणि तुमची सावली तरी संध्याकाळी तुमची स्वतःची सावली साथ सोडते, पण दिवस रात्र काय, एक एक मिनिट मी तुमच्या सोबत असतो आणि ते मी कधीही तुमची साथ सोडत नाही. म्हणूनच स्वामी समर्थ आहेत, घाबरू नका. फक्त त्यांची भक्ती करा, त्यांचा नाम जप करा. तुमच्या तोंडातून नेहमी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा आवाज आला पाहिजे, कारण स्वामी समर्थ आहेत, घाबरू नका. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.